बहिणींसाठी सर्वात मोठी खुशखबर आलेली आहे, सर्वात मोठी गुड न्यूज आलेली आहे। त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे। बघा, लाडक्या बहिणींना 3000 रुपये खात्यामध्ये जमा होणार आहे एप्रिल महिन्याचा हप्ता। तर संपूर्ण जी माहिती आहे या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर बघणार आहोत। त्यामुळे सर्व ताईंनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे। आणि तुम्हाला एकच रिक्वेस्ट असणार आहे ताईंनो, अजूनपर्यंत जर चॅनलला सबस्क्राईब केलेले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या। तुम्हाला अशाच नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असतात। ठीक आहे, तर व्हिडिओला सुरुवात करूया। बघा, महाराष्ट्रातील ज्या लाडक्या बहिणी आहेत त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे। पुढे बघा, महाराष्ट्रातील महिलांसाठी आर्थिक पाठबळ ठरणाऱ्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा एप्रिल महिन्याचा हप्ता कधी जमा होणार याकडे सर्व महिलांचे काही महिलांना पैसे डबल मिळणार का आणि नवीन अर्ज प्रक्रिया केव्हा सुरू होणार आहे याबाबत सध्या महिलांमध्ये उत्सुकता वाढलेली आहे। तर संपूर्ण जी माहिती काय आहे या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे। तर महिलांना मिळणार 3000 रुपये। बघा, मार्च महिन्यानंतर काही तांत्रिक कारणांमुळे अनेक महिलांची पेमेंट अडकलेले होते, परंतु बँक खात्यातील चुकीची माहिती, आधार लिंकिंगमध्ये गोंधळ आणि DBT निष्क्रिय असल्याने काही महिलांना पैसे आलेले नाहीत। बघा, ठीक आहे, मार्च महिन्याचा हप्ता नव्हता तर एप्रिलमध्ये सुद्धा तुम्हाला त्यांना मागील हप्त्याचा आणि सध्याचा हप्ता मिळून एकूण 3000 रुपये मिळू शकतात। बघा, 3000 रुपये कसे मिळू शकतात, तर त्यांना काही कारणास्तव मागील जो मार्चचा हप्ता आहे तो 1500 मिळालेला नाही आणि हे 1500, म्हणजे टोटल त्यांना 3000 रुपये खात्यामध्ये हे जमा होणार आहेत। लक्षात ठेवा, ही सर्वात मोठी गुड न्यूज असणार आहे, लाडक्या बहिणींसाठी सर्वात मोठी खुशखबर असणार आहे। त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे। अतिशय महत्त्वाची माहिती आहे बघा ताईंनो, त्यामुळे तुम्ही आपली व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघत चला। तर त्यात बघा, लाभार्थ्यांची संख्या का घटलेली आहे। माझी लाडकी बहीण योजनेतून सध्या अनेक महिलांना अपात्र ठरवले जात आहेत। वार्षिक उत्पन्न मर्यादेची जी मर्यादा आहे ओलांडणाऱ्या 4 चाकी असलेल्या कुटुंबातील सरकारी नोकरी किंवा पेन्शनधारक महिला तसेच इतर योजनांचा लाभ घेणाऱ्या महिलांना योजनेतून वगळले जात आहे। मार्चमध्ये सुमारे 13 लाख महिलांमध्ये योजनेतून बाहेर काढलेले आहे। बघा, 13 लाख महिला। आणि नवीन अर्ज प्रक्रिया काय आहे याबाबत काय गोंधळ सुरू आहे। बघा, नवीन अर्ज प्रक्रियेबाबत काय संभ्रम आहे ते पण मी तुमचा आता संभ्रम मनातून करतो। सध्या लाडकी बहीण योजनेसाठी नवीन नोंदणी बंद आहे। ऑक्टोबर 2024 पासून नवीन अर्ज स्वीकारणे गेलेले नाहीत। सरकारकडून कोणत्याही प्रकारची जी तुमची अर्ज प्रक्रिया आहे ती सुरू गेलेली नाही। पुढे बघा, लाभ थांबू नये यासाठी महिलांनी काय करावं। बँक खाता आणि आधार लिंक अपडेट आहे का ते तपासा। बघा, तुमचं बँक खातं जे आहे आणि आधार अपडेट जे आहे ते लिंक आहे अगोदर ते तपासा। ठीक आहे, तुमचे DBT स्टेटस सक्रिय आहे का याची खात्री करा। कोणतेही कागदपत्र त्रुटीस असेल तर स्थानिक सेवा केंद्राशी संपर्क साधा। तसेच वेबसाईट किंवा नागरी शक्ती दूत ॲपवर तुमचा जरी काही प्रॉब्लेम असेल तर आपली स्थिती तपासा। तक्रार बघा, इथं 181 जो नंबर आहे त्याच्यावर तुम्ही तक्रार करू शकता। अशा प्रकारे तुम्हाला हे पैसे जमा झालेले आहेत किंवा नाहीत। आणि पुढे बघा, तर बघा ताईंनो, तुम्हाला जर असं वाटत असेल की तुमचा लाभ थांबायला नको, लाडकी बहीण योजना जी आहे ती सुरूच राहायला पाहिजे आणि तुम्हाला पैसे मिळणं सुरू राहिलं, त्यासाठी तुम्ही बघा, बँक खाता आणि आधार लिंक हे अपडेट आहे का ते तपासा। DBT सक्रिय आहे का ते चेक करा। कोणत्याही कागदपत्रात त्रुटी असेल तर ते स्थानिक केंद्राशी संपर्क साधा। आणि लाडकी बहीण योजना जी आहे ती महाराष्ट्र गव्हर्नमेंट.in या वेबसाईटवर नारी शक्ती दूत ॲपवर तुम्ही जाऊन तिथे आपली स्थिती तपासू शकता। ठीक आहे, काही अडचण असल्यास 181 नंबर हेल्पलाईन क्रमांक आहे त्याच्यावर तुम्ही संपर्क साधू शकता। तर अशा प्रकारे लाडक्या बहिणींसाठी आता नवीन गिफ्ट त्यांना मिळणार आहे। 3000 रुपये खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात होणार आहे। बघा, 30 एप्रिल, ठीक आहे, 30 एप्रिलपर्यंत सर्व महिलांना त्यांची आखाजी गोड होणार आहे। सर्वात मोठी खुशखबर आहे, सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे। त्यामुळे सर्व ताईंनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे। ठीक आहे, तर पुढे बघा, लाडक्या बहिणींसाठी शासनातर्फे सर्वात मोठी आनंदाची गुड न्यूज असणार आहे। सर्वात मोठी शासनाची जी अपडेट आहे मी तुम्हाला दिलेली आहे। लाडक्या बहिणींसाठी मोठी खुशखबर घेऊन आलेलं आहे। बघा, तर 2100 रुपये त्यांनी 2100 सांगितलेले होते, परंतु तुम्हाला कोणाला त्रुटी कारण असलेले 1500 म्हणजे 3000 रुपये तुम्हाला जमा होणार आहेत ज्यांना मिळाले नाही। आणि काहींना 1500 मिळतील, परंतु आता सांगितले जातं एक मिळाल्या माहितीनुसार की 2100 रुपये जमा होणार। परंतु बघा, जसे आता काही जिल्ह्यांमध्ये पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे, तुमच्या जिल्ह्यांमध्ये पण लवकरच जमा होईल। आणि कोणाकोणाला जमा झालेले आहेत ते पण मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कळवून नक्की सांगा। तर जे बी तुम्ही नवीन अपडेट आणि नवीन माहिती येतात ते सर्वप्रथम
आपल्या चॅनलवर तुम्हाला नवीन अपडेट आणि लेटेस्ट माहिती मी पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो, त्यामुळे तुम्ही आपले व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघत चला. आणि जर तुम्हाला काही शंका असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता. असेच नवनवीन व्हिडिओ आणि लेटेस्ट माहिती बघण्यासाठी आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक आणि जास्तीत जास्त या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा, म्हणजे तुम्हाला नवीन अपडेट आणि नवीन माहिती मिळत राहील. ठीक आहे, तर ऑथेंटिक अपडेट आणि लेटेस्ट माहिती बघण्यासाठी चॅनलला पटकन सबस्क्राईब करत राहा, म्हणजे तुम्हाला लगेलग नवीन अपडेट आणि नवीन माहिती बारीक सुरीक लाडकी बहीण योजनेसंदर्भात जे बी काही बारीक सुरीक नवीन अपडेट सर्व माहिती मी आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो आणि आपली व्हिडिओ रेग्युलर तुमच्यासाठी मी घेऊन असतो. शासकीय योजनांसंदर्भात जी बी नवीन माहिती येत असते सर्व माहिती मी तुम्हाला देत असतो, त्यामुळे तुम्ही आपले व्हिडिओ कंटिन्यू पूर्ण बघत चला. ठीक आहे, तर भेटूया ताईंनो पुढच्या व्हिडिओमध्ये. नवीन माहिती नवीन अपडेट्सचा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद.